नमस्कार मंडळी, तर आज आपण आझाद मैदानावर आलो आहोत. आपण काही आंदोलकांशी बोलूयात की नक्की आंदोलन कशासाठी आहे आणि सरकारकडून आतापर्यंत काय सहायता मिळालेली आहे. तुमचं नाव काय आणि गाव सांगा पहिल्यांदा. नाव माझं मंगेश महादेव मांडोलकर, गाव माझं मटाचीवाडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा. तुम्हाला आता इथं सगळ्यात पहिल्यांदा तर सांगा, राहण्याची खाण्याची काय सोय वगैरे सरकारने केली नाही? सरकारने काय सोय केली नाही, पण आपल्या आमच्या इकडले मराठा बांधव आहेत तिथे. ओके, त्यांनी सोय आमची केली. तर म्हणजे असं शौचालयाला वगैरे सकाळचा काही प्रॉब्लेम वगैरे काही नाही? आम्ही कसं आमच्या मराठा बांधवांनी इथल्या आसपासच्या लोकांनी आम्हाला सोय केली. ओके, तर आता म्हणजे सगळ्यात प्रथमतः पाटलांची तब्येत वगैरे आता कशी आहे? पाटलांची तब्येत आता बऱ्यापैकी हळूहळू खालवत चालली. सरकारने काही डॉक्टर वगैरे याचा काही इंतजाम वगैरे केलेला आहे की नाही? अजून तर काय तसं दिसत नाही. मला एक सांगा, नक्की या आरक्षणाचं आता जे आंदोलन चालू आहे याच्या मागण्या काय काय आहेत? मराठा आरक्षण हे तर आहेच, त्याच्या सोबत अजून काय काय? आपले जे 58 नोंदी कुणबी दाखले आपण मिळते, त्यातनं जे आपले जे राहिले ते लोक बाकीचे आपले साधारण 2 कोटी लोक आपले कुणबी दाखल्याच्या अंतर्गत बसलेले. राहिलेल्या लोकांना सगळे सोयरे त्याच्या मार्फत आपल्याला दाखले मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी हे केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे ओबीसी मधून आरक्षण मिळेल नाही मिळेल काय वाटतंय? सरसकट ओबीसी मधून आरक्षण मिळणं गरजेचं. पण जसं की आता माहिती आहे तुम्हाला, संविधानानुसार जर 50% वर गेलं तर आता सरकार तर देईल, पण पुढे जाऊन काय होईल की सर्वोच्च न्यायालय जसं 2018 साली बरखास्त केलं त्याच प्रकारे पुन्हा एकदा होऊ शकतं. नाही झालंय कसं, पहिलं कसं होतं, पहिलं सर्व लोकांना जमिनी भरपूर. आज परिस्थिती काय झाली, आज 50 एकरवाला माणूस 2 एकरवाला. बरोबर, त्याच्यामुळे आरक्षण ही काळाची गरजच आहे. बरोबर, कारण की आता आपले जी मुलं शिकतात वगैरे, मुली वगैरे, पण आरक्षण वाचून आपला एखादा मुलगा तिथं ह्याच्यामुळे आपला मुलगा मागे राहतोय, तर त्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे. तुम्हाला असं वैयक्तिक रित्या काय असं आरक्षणामुळे कधी प्रॉब्लेम वगैरे क्रिएट झाला का तुमच्या? तर झाला की झाला. आमच्या एक गावातला विद्यार्थी आहे, म्हणजे आमचा मित्र थोडक्यात. ओके, तर त्याचा एका मार्कासाठी विषय गेला, त्याच्यामुळे तो एमपीसी मध्ये बसला गेला नाही. एमपीसी मध्ये नाव काय त्यांचं? नाव गणेश भोसले. ओके, तर म्हणजे ज्या वेळेला तुम्ही असं म्हणजे ज्या वेळेला ऍडमिशन साठी वगैरे जाता त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी बी ना, आता ओपन मधनं म्हणलं तर साधारण 1,35,000 रुपये फी, आणि ओबीसी मधनं म्हणलं तर साधारण 15,000 ते 25,000 रुपये. म्हणजे ही कुठं ना कुठं तफावत आहे ना. बरोबर. तुम्हाला तुमच्या या आंदोलनातून आता सरकारला काही संदेश वगैरे द्यायचा आहे? सरकारने एकच संदेश द्यायचा, एक तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या ह्याच्यावरती आरक्षण द्या, नाहीतर सरसकट आरक्षण द्या. काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की दिलं तर म्हणजे सगळ्यांनाच द्या, किंवा म्हणजे आता ज्या प्रकारे ओबीसी मध्ये सुद्धा कितीतरी अशी लोक आहेत जी श्रीमंत आहेत, तर त्यांची मुलं सुद्धा आज आरक्षणाचा फायदा उचलतात. एक तर आर्थिक दृष्ट्या द्या, नाहीतर तुम्ही सरसकट द्या. जिथं मराठ्यांना आज खरंच मराठी गरीब आहेत तिथे त्यांना म्हणजे शाळा शिकायचं म्हणलं तरी जीवावर येतंय, म्हणजे पैसे भरण्यासाठी पैसे नाही. कसं आता परिस्थिती अशी झाली की समजा आता फी जर भरायची म्हणली, मुलाची मत शिकण्याची कुवत आहे, पण वडील फी भरू शकत नाही. आता डी फार्मसीला एखादा मुलगा, एमबीबीएसला आपल्या एखादा मुलगा आहे, तर नाही भरू शकत ना आपण पैसे. आपण शेतकरी वर्गातले भरतो. काय झालंय, पहिल्या जमिनी 15, 20, 10 एकर जमिनी होते, आज 1 आणि 2 एकर, त्यात कुटुंब सगळं भागवायचं, कसं करायचं? 2018 साली सरकारने आरक्षण दिलं होतं एससीबीसी मधून, त्याच्यानंतर 2021 साली दिलं परत एकदा आरक्षण, पण 2018चं सर्वोच्च न्यायालयाने ते कॅन्सल केलं. 2021 सालचं तुम्हाला तर माहिती आहे की कुणबी दाखला काढा वगैरे वगैरे, त्याच्यानंतर कित्येक जणांचा कुणबी दाखला भेटत नाही. यावर कुणबी दाखल्यासाठी होतंय कसं, कुणबी दाखल्यासाठी बरेचशा लोकांची हेळसांड होती. काही लोकांना लगेच दिला जातोय, काही लोकांचे कागदपत्र तिथून हे होईना ती, तर त्यासाठी व्हॅलिडिटी अडकते मुलांची. आता मुलं आमची परीक्षेला पोलीस भरतीसाठी काय उतरणार होते, काय आता ज्या भरती झाल्या त्या संदर्भात बरेचसे आपले मराठा मावळा काय होते, त्यांना घ्यायचे आपलं व्हॅलिडिटी न झाल्यामुळे ते बसले नाहीत ना त्याच्यात. बरोबर. आता हाकेंसारखी बरीच लोक सुद्धा अशी बोलतायत की जर मराठ्यांना जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर आम्ही सुद्धा हे आरक्षण भेटल्यानंतर रस्त्यावर उतरू. यावर तुमचं काय म्हणणं आहे? आपण जर सिच्युएशन आली तर मराठा कसं हँडल करेल? काय शेवटी कसं आहे, आता शासन काय ठरवेल, आपण काय करणार? पोलिसांचा योग्य पद्धतीने सहायता मिळते का? पोलिसांची 1 नंबर सहायता आहे, पोलीस म्हणजे चांगली सहायता आहे. पोलिसांकडनं एकही काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. पोलिसांनी भरपूर सहकार्य केलं, पोलीस प्रशासनाचं बी त्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जसं तामिळनाडू मध्ये म्हणजे आरक्षण 50% वरती गेलं, आता ते व्हॅलिड सुद्धा आहे आणि ते रिजेक्ट सुद्धा होत नाही, तसं जर महाराष्ट्रामध्ये काही झालं तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता काय, आता कसं व्हायलाच पाहिजे पहिले प्रथमतः. बरोबर, कारण 50%च्या वरती गेलं की सर्वोच्च न्यायालय पुन्हा एकदा ते कॅन्सल करतात, तर त्यावेळेला ज्यावेळेला ते कॅन्सल करतात त्यावेळेला यांच्या हातात काही नाही.
उच्च न्यायालयाचं जे म्हणणं होतं की मराठा आरक्षण हे सहसा दिलं जाऊ शकत नाही. इव्हन जे पवार साहेब आहेत, पवार साहेब सुद्धा अगोदर म्हणत होते मराठा आरक्षणाच्या विरोधात होते. परत खूप सारे म्हणजे पॉलिटिशियन सुद्धा पाटलांच्या शेजारी वगैरे येऊन बसतायत, सपोर्ट दाखवतायत. तर त्यांचं खुलं असं म्हणणं आहे का की आरक्षण खरंच मराठ्यांना मिळालं पाहिजे? आरक्षण हे कसं आहे, दिलंच पाहिजे. आरक्षण हे महत्वाचंच आहे आम्हाला. बरोबर. कारण काय झालंय की आज आमचा 80% 90% मार्क पाडणारा मुलगा जर माघार होतोय आणि जर एखादा 40% वाला जर पुढे जातोय तर थोडस वाटतंयच ना बापाला कुठले का नाही. बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी योग्य माणूस वरती जायला पाहिजे त्या ठिकाणी योग्य माणूस खालीच राहतोय आणि नको तो माणूस वरती जातो. एक तर दिलं तर तुम्ही आर्थिक कशा द्या आम्हाला मान्य. बरोबर. नाहीतर सरसकट द्या. म्हणजे शेवट आपली मागणी एकच आहे की मराठ्यांना सरसकट आरक्षण वगैरे. श्रीमंत होत चाललाय. बरोबर. गरीबाला बी नाही आणि श्रीमंताला बी तीच नाही, मग काय उपयोग आहे? मग जर असं झालं की इन फ्युचर मध्ये की मराठ्यांना आरक्षण भेटलं तर त्या ठिकाणी गरीब तर ठीक आहे, घेणं साहजिकच आहे आणि घेतलंच पाहिजे. पण जे श्रीमंत कोट्यावधी मराठी आहेत ते सुद्धा पुढे येऊन त्या आरक्षणाचा फायदा उचलू शकतात. नाही त्यांनी लाभ सोडावा किंवा शासनाने अशी मर्यादा राखावी की जेणेकरून 12 लाख 10 लाख काय उत्पन्न कोणाचं घ्या उत्पन्नानुसार आर्थिक ह्याच्यावर त्यांचं दिलं पाहिजे. बऱ्याच लोकांचं यावर असं सुद्धा म्हणणं आहे की जातीवर आरक्षण न देता सरळ गरिबांसाठी आरक्षण लागू करा. त्याच्यामुळे काय होईल की जे श्रीमंत लोक आहेत त्यांना आरक्षण घेता येणार. जाता विषयच राहिला नाही. पण आज काय झालंय की सर्वसामान्य प्रत्येक जण अडचणीतच आहे. ओबीसी समाज बी अडचणीतच आहे, त्यांची मुलं बी शिकते, मराठा समाजाची मुलं शिकते. पण आज तुम्ही जर ज्याचं उत्पन्न लाख रुपये त्याला बी आरक्षण, ज्याचं कोटी रुपये त्याला बी आरक्षण, कसं काय चालायचं? बरोबर. हे कुठं ना कुठं तरी चुकतंय. चुकतंय आणि थांबलं पाहिजे. ज्या वेळेला संविधान तयार करण्यात आलं त्यावेळेला सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की SC ST साठी सुद्धा आरक्षण फक्त 10 वर्षांसाठीच द्या. पण ते काँग्रेसने नंतर काही बहुधा म्हणजे ते वाढवत गेलं, न्यायालय वगैरे वाढवत गेलं. कारण ज्या प्रकारची जातीभेद वगैरे किंवा जे म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्या लेवलला वगैरे आले नव्हते ते लोक, तर त्याच्यामुळे ते वाढवत गेलं. तर तुम्हाला काय वाटतं आता त्यांच्या आरक्षणाची गरज आहे की नाही? आहे की गरज? त्यांना पण गरज आहे. बरोबर. मग त्यांच्यामध्ये सुद्धा जसे पॉलिटिशियन्स आहेत, खूप कोट्यावधी लोक आहेत, जसे फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर हाकेंसारखे लोक आहेत, ते आता ते काही गरीब नाहीयेत पण त्या ठिकाणी ते सुद्धा आरक्षणाचा फायदा उचलत असतील. हे कुठेतरी चुकीचं आहे. बरोबर. चुकीचं. बरोबर. म्हणजे गरीब राहत चाललाय, श्रीमंत होत चाललाय. बरोबर. एक तर सगळ्यांचं कॅन्सल करा किंवा गरिबांना आरक्षण सगळ्यांना वर्ग मराठ्यांना वगैरे देऊन टाका. बरोबर. एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. म्हणत होता तू मागे बढो हम तुम्हारे साथ हैं. म्हणत होता तू मागे बढो हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तर या ठिकाणी आपण बघू शकता, आपण आता जे मराठा आंदोलकांशी बोललेलो आहे त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की एकतर गरीब मराठ्यांना आरक्षण द्या, म्हणजे सरसकट आरक्षण द्या पूर्ण मराठ्यांना, किंवा सगळ्यांचं आरक्षण काढून टाका. ज्या प्रकारे या ठिकाणी म्हणजे पूर्ण आंदोलक वगैरे जमलेले आहेत, तिथं सरकारने कुठलीही खाण्याची पिण्याची कुठलीही सोय केलेली नाहीये, सकाळची शौचालयाची कुठली सोय केलेली नाहीये. इव्हन इथं जर शेजारी पाजारी बघायला गेला तर हॉटेल वगैरे सगळी बंद करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी मराठा समाजाला म्हणजे पाटील आता ज्या प्रकारे पाटील या ठिकाणी ज्या प्रकारे आता उपासना करतायत मराठा समाजासाठी, ते मराठा समाजाचे देव असं जरी आपण म्हणलं तरी चालेल. या ठिकाणी प्रत्येकाच्या मनातच ही भावना असेल की पाटील आज त्यांचे देव आहेत, मराठा समाजाचे आज पाटील देव आहेत. धन्यवाद.